हॅलो, शशिकला किचनमध्ये स्वागत आहे. आज ना मी मेंदू वडी करते. हे बघा, पीठ मी वाटताना दाखवलं नाही, माझ्या लक्षात नाही राहिलं, पण मी हे पाणी न घालता मिक्सरचं वाटून घेतलं. हे बघा, अजिबात पाणी घातलं नाही. डाळ पण गाळून घेतली, म्हणजे रात्रभर भिजत टाकली, नंतर गाळून घेतली. हे चांगलं एक साईडला चांगलं असं फेटलं. हे बघा, एकच डायरेक्शनने फेटायचं असं, म्हणजे आपली डाळ हलकी होते, मेंदू वडी चांगली हलके होतात. असं मी बराच वेळ मगाशी फेटलेलं आहे. पण नाही वाटतं तर आपण हाताने पण फेटायचं. आता मी ते कडे तापतच ठेवलेली आहे. मी वाटताना दाखवलेलं आहे, पुढच्या वेळेस दाखवेन, लक्षात नाही आला. चांगलं फेटायचं. आज संडे, नाश्त्याला काय आहे म्हटलं हे करूया. आणि एक चमचा काढते, आपल्याला हातानेच टाकायचे. थोडंसं पाण्याचा हात लावते. मला असं पटापट जमत नाही. तेल तापू दे, तापलंय का बघते मी. मला झाली सर्दी, म्हणून मला काहीच सुचत नाही काय करायचं. असं असं तसं आपल्याला जरासं पातळ झालंय, म्हणजे मला जमतील तसे मी काढणार आहे. एवढे हे येत नाहीत. पीठ झालंय जरा पातळ. थोडंसं अजून घट्ट पाहिजे होतं. त्याच्यात रवा टाकला तरी होईल, पण मला नको आहे आता रवा, ते वाढत जातं, मग खूप पीठ होतो. असे गोल येत नाहीत. हे बघा, मग ते दुसरी आयडिया करून. पीठ पातळ झाला म्हणून मी गाळणी काढली. आपण रवा पण टाकू शकतो, पीठ पातळ झाला तर. मग ते काय आता परत रवा टाकल्यानंतर ठेवावं लागेल, काय करावं लागेल, म्हणून मी ह्या गाळणीवर असं घेतलं आणि असंच सोडलं. हे बघा, आणि आपल्याला हे असं तेलात सोडायचं आहे. हे बघा, छान सोडला गेला. गाळणीवर सोडलेला बघा किती मस्त झाला. आणि हे पहिले मी हाताने टाकलेले, पातळ झाले नाही झालं म्हणून माझे गोळे गोळेच पडले. आणि हे मी गाळणीवर काढले दोन. गाळणीवर असं आपण पातळ झाला तर अशी आयडिया करून टाकायची. हे छान झाले. हे कशी मला हाताने टाकताच आले नाही, म्हणून मी अशी गाळणीची हे करून टाकली. त्याच्यामुळे हे असे झाले चांगले. हे बघा, छान झाले. परत पाण्याचा बोट बुडवून आपल्याला पीठ पातळ झाला की अशी आयडिया करूया, काहीतरी करायचं. चाळणीला पीठ लागतं, पण काहीच हरकत नाही. आपल्याला गोल तर आले पाहिजेत. मस्त आपल्याला लाल असे खरपूस, म्हणून ना पाणी जरा पण टाकायचं नाही.
ते जरा पाणी टाकलं गेलं ना दळताना, म्हणून ते तसे झाले. चाळणीवरचे छान झाले. मस्त झाले चाळणीवरचे. हे बघा मी आता परत चमच्यावर घेतले. पातळ करायचे असे करायचे, हाताने नाही गेलं तर ही आयडिया पकडून ठेवायची. घरगुती करायला मला हे नको, पण सांगते थोडे तर चांगले आले पाहिजेत ना. आता हे परत टाकले. आता मी ते चटणी केलेली आहे ती फोडणी देते. आपल्याला याला चांगलं बंद, एकदम फास्ट पण गॅस नाही करायचा. चटणी मी आधीच करून ठेवलेली आहे बघा. तर याला असं फोडणी द्यायची, म्हणजे थोडी पातळ केली तरी चालते. मग राई, थोडासा हिंग, आपण गॅस बंद करू. चांगली तडतडली. चटणीची फोडणी झाली. आता छान झाले. पहिले पहिले माझे ना 2-3 झालेच नाही. छान पैकीशी झालेले. अजून होऊ देत. हे बघा हे आपले असे तयार झालेले. म्हणजे पहिले पहिले हे खराब झाले, पण आता मस्त फुगले ना टम्म एकदम. पुढच्या वेळेस मी डाळ दळताना दाखवेन. मी फक्त आता सगळं पीठ तयार करून घेतलं, ते दाखवलं नाही. असे मस्त असे झाले. पहिले पहिले झालेच नाही. मग चमच्याने कर, ह्याच्याने कर असा प्रयत्न करत बसली मी. आता हे मस्त असे टम्म फुगले आणि चांगले आले. मी ते चटणीला तडका दिलाय. थोडी पातळ लागते ना, म्हणून मी चटणीला असा तडका दिलाय मस्तपैकी. कशी वाटली ती माझी डिश मला सांगा संडेची. आणि आपल्याला ना जर खरंच पीठ असा माझ्यासारखा पातळ झाला ना, तर थोडा रवा टाकून 10 मिनिटं ठेवायचा, मग तो चांगला होतो. पण मी केलंच नाही, मी ह्याच्यातच प्रयत्न करत राहिले. चला हे बघा, मग असे जरा पाणी हाताला लावून 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 थोडे थोडे केले. चला अशी फजिती होऊ नये म्हणून मी सांगते तुम्हाला. मग थोडा आपण रवा त्याच्यात मिक्स केला की अजून सॉफ्ट आणि कुरकुरीत होतात. पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. चला कशी वाटली माझी डिश मला सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटनला क्लिक करा. आणि अशी चटणी आज संडेचा माझा मेनू आहे. चला.